येथे मी एक छोटी हंडी गरम करायला ठेवली आहे। त्याच्यामध्ये मी 2 कप दूध घालून घेत आहे। येथे मी 4 चमचे साखर घालत आहे। साखर तुम्हाला किती गोड पाहिजे त्याच्यानुसार कमी जास्त करू शकता। साखर व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता याच्यामध्ये मी थोडंसं केसर घालत आहे। हे दूध आपण कमी गॅसवरती एक 15 ते 20 मिनिटे छान उकळून घेणार आहोत। दुधाला छान उकळी आलेली आहे। आता येथे मी मिक्स ड्रायफ्रूट्स रात्रभर भिजवून घेतलेले आहेत। आता आपण त्याचे साल काढून घेऊया। येथे मी बदाम, पिस्ता, मनुके, मगजबी असे वेगवेगळे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। साली काढून झालेले आहेत आता आपल्या। आता आपण याची मिक्सरच्या भांड्यातून पेस्ट करून घेणार आहोत। येथे मी थोडंसं दूध घालत आहे। दूध घातल्यामुळे पेस्ट छान मऊ होते। पेस्ट आपली तयार झालेली आहे। आता आपण ती वाटीमध्ये काढून घेऊया। पेस्ट खूप छान मऊ झालेली आहे, तुम्ही बघू शकता। येथे मी 1 चमचा कस्टर्ड घेतलेला आहे। त्याच्यामध्ये थोडंसं दूध घालूया आणि ते छान मिक्स करून घेऊया। कस्टर्ड मिक्स करून झालेलं आहे। 10 मिनिटे झालेली आहेत। दूध छान उकळलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये कस्टर्ड घालून घेणार आहोत। कस्टर्ड घालून झाले की आपण ते अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे, नाहीतर त्याच्या गाठी होतील। गॅस कमीच ठेवायचा आहे। कस्टर्ड आपण 5 मिनिटे छान शिजवून घेणार आहोत। कस्टर्ड अशा प्रकारे हलवत हलवत आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे। 5 मिनिटे झालेली आहेत। आता आपण येथे ड्रायफ्रूटची पेस्ट घालून घेणार आहोत। पेस्ट ही छान मिक्स करून घ्यायची आहे। ही पेस्ट आपण 5 मिनिटे शिजवून घेणार आहोत। तीही आपण अशा प्रकारे हलवत हलवत शिजवून घ्यायची आहे। 20 मिनिटे झालेली आहेत। दूध आपलं तयार झालेलं आहे। आता आपण हे दूध थंड करून घेणार आहोत। एका काचेच्या बाउलमध्ये आपण ते काढून घेऊया। फ्रीजमध्ये आपण 2 ते 3 तासासाठी हे थंड होण्यासाठी ठेवणार आहोत। दूध थंड झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये बर्फाचे तुकडे घालून घेणार आहोत। ते व्यवस्थित अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। थंडगार असं आपलं मसाला दूध तयार झालेलं आहे। त्याला तुम्ही सरबतही म्हणू शकता। आता आपण ते ग्लासमध्ये काढून घेऊया। खूप टेस्टी लागते हे मसाला दूध आणि हेल्दी सुद्धा खूप आहे। आता याच्यावरून मी पिस्त्याचे काप घालत आहे। तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते तुम्ही घालू शकता। थोडेसे केसर घालत आहे। असे हे मिक्स ड्रायफ्रूटपासून आपण मसाला मिल्क तयार केलेला आहे। हे खूप टेस्टी आहे आणि हेल्दी सुद्धा आहे। याला तुम्ही दूध सरबतही म्हणू शकता। तुम्ही हा दूध सरबत नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका। थँक्यू।